दुसरी चुकीची माहिती जी आयुक्तांनी समोर आणली की हे नॅशनल हायवेच्या काही चुकांमुळे आहे की एवढे त्या ठिकाणी फ्लडिंग झालं। ही साफ चुकीची माहिती आयुक्तांनी रेकॉर्डवर आणली आहे। आपण एवढे वर्ष बघतो सोलापुरात पहिल्यांदाच एवढा पाऊस पडला असं नाही आहे। सोलापुरात ह्या पद्धतीचा पाऊस अनेकदा पडला आहे, पण एवढी वाईट परिस्थिती कधीच उद्भवली नव्हती। काही ठराविक लो लाईंग एरियाज असतात, शास्त्रीनगर असतात, तो परिसर असतो, तिथे कुमार चौक असेल तिथे पाणी तुंबतं, बाकी कुठूनही कंप्लेंट होत नाही। जेव्हा आम्ही होतो महापालिकेत तेव्हा हे सगळं त्याचा निचरा झाला आणि आज तिथे त्या भागात तुम्हाला पाणी तुंबताना दिसलं नाही। जेव्हा सोलापुरात एक पर्टिक्युलर MMच्या वर पाणी पडतं तेव्हा तिथे पहिला रिझल्ट आपल्याला तिथे पहिले तुंबलेलं दिसून येतं। ह्या वेळेस तिथून एकही तक्रार आली नाही। उलट शेळगी परिसर, मित्रनगर परिसर, त्या हद्दवाढ भाग जो आहे, ब्रह्मदेव नगर असेल, सैफुल असेल, तिथे आपल्याला पाणी मोठ्या प्रमाणात तुंबताना दिसलं। महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिकडे अमृतची कामं म्हणजे ड्रेनेज, अमृत योजना ही महाराष्ट्र शासनाकडून मोठी योजना, ड्रेनेजची कामांसाठी पैसे मिळालेले। जिथे अमृतची कामं झाली आहेत म्हणजे जिथे झालंच नव्हतं पाहिजे, जिथे ड्रेनेजचं पाणी पावसाचं पाणी बाहेर निघायला पाहिजे होतं, तिथेच आपल्याला हे पाणी तुंबताना दिसतंय। रस्तेवर, घरं खाली, घरांमध्ये इथपर्यंत पाणी गेलंय लोकांच्या, त्या सगळ्या परिसरात आत्तापर्यंत पाणी आहे, JCB पोचलं नाही आहे। म्हणजे तुम्ही बघताय लेवल ऑफ करप्शन, कुठून कुठे करप्शन येत आहे। अमृतची कामं झाली आहेत, तिकडे पाणी तुंबत आहे, अजूनही JCB लोकांच्या घरी पोचले नाही आहेत। एवढा त्या ठिकाणी पाऊस पडलाच नाही आहे, जो दरवर्षी पडतो तेवढ्याच प्रमाणात पडलाय। पण मागच्या 2-3 वर्षात महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत, प्रशासकांनी सगळं हातात घेतलंय, अधिकाऱ्यांनी सगळा कारभार हातात घेतलाय। लोकप्रतिनिधी नसल्यामुळे, एक प्रकारचा दबाव नसल्यामुळे हे सत्ताधारी पक्ष आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत असल्या कारण आज सोलापूर शहरामध्ये ही अवस्था आज आपल्याला दिसून येते। आणि आता ठीक आहे, तुम्ही म्हणता ना पाणी आहे, एवढं पाणी जास्त प्रमाणात पाऊस पडलाय, ठीक आहे, जास्त प्रमाणात पाऊस पडलाय तर रोज पाणी द्या। आता ह्याच्यानंतर पाऊस थांबल्यानंतर तुम्हाला एका नळातून पिण्याच्या पाण्यामध्ये आळ्या आलेले पण दिसणार आहे, दूषित पाणी पण तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। मी तुम्हाला लिहून देते।